नाशिक शहरात खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव यांचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घुण खून करण्यात आलाय। ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधले नगर जवळील आंबेडकर वाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर आज सकाळी घडली। अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्यात। यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे असं चित्र दिसून येते। खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचे झालेत अशी नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होते। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आले। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी 2 सख्या भावांचा खून करण्यात आलेला आहे। धारदार शस्त्राने खून झालेला आहे। मयतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत। त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत। संशयित आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत। 4 टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत। क्राईम ब्रांचच्या देखील 2 टीम ह्याच्यामध्ये आहेत। तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये येतील। दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार